हाय एव्हरीवन, वेलकम माय ब्लॉग. आणि मी आज खूप दिवसांनी ब्लॉग टाकला आहे कारण मध्ये मी आजारी पण होते आणि आणखी थोडेफार प्रॉब्लेम असल्यामुळे मी ब्लॉग टाकू शकले नाही. तर आज मी जवळजवळ 10-15 दिवसांनी ब्लॉग टाकते आणि हा ब्लॉग आहे रामनवमीच्या दिवशीचा. मी त्या दिवशी श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये मी शौर्य आणि सचिन आम्ही तिघे जात होतो. तर त्या दिवशीचा हा ब्लॉग आहे. म्हटलं चला आजचा ब्लॉग शूट करून आपण टाकू. तर बघा म्हणजे 4:30 वाजले आहे आणि श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये आज रामनवमी असल्यामुळे कार्यक्रम पण होता. बट कार्यक्रमासाठी मी म्हणजे माझं जाणं झालं नाही. बट म्हटलं चला दर्शन घेऊन येऊ. तर मग आम्ही दर्शनासाठी चाललो होतो. तर 4:30ला आम्ही घरातून निघालो होतो. ऊन पण थोडंसं कमी झालं होतं आणि टू व्हीलरवरच चाललो होतो कारण ऊन जास्त नव्हतं. तर म्हटलं चला आज टू व्हीलर आणि फोर व्हीलरमध्ये गेले की ट्रॅफिक असले की खूप वेळ लागतो. तसं टू व्हीलर कसं कुठूनही येता येतं म्हणून मग आम्ही टू व्हीलरच घेऊन गेलो होतो. तर कारण आमच्या घरापासून श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर जवळजवळ 2-3 किलोमीटर आहे. तर फोर व्हीलर घेऊन गेलो असतो तर ट्रॅफिकमध्ये अर्धा 1 तास लागतो. तसं टू व्हीलरवर जास्तीत जास्त 20-25 मिनटं लागतं जाण्यासाठी. तर मग त्यामुळे आम्ही टू व्हीलरच घेऊन गेलो आणि शौर्यला पण छान वाटतं टू व्हीलरवर, असं मोकळी हवा. मलाही छान वाटतं म्हणून आम्ही आज टू व्हीलर घेऊन चाललेलो होतो. आणि बघा किती आता 4:30 वाजलेले तरी पण आता इथून पुढे गर्दी चालू होते गर्दी होते इथून पुढे. तर आत्ता एवढी आम्ही जात होतो तर एवढी काही गर्दी नव्हते. बट आता गर्दी. आणि हा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिराजवळच आहे ही शेती वगैरे. तर ही शेती बघितली की गावाकडचंच फील येतं. गावाकडे आठवण येते. गावाकडे ही असं शेती वगैरे. तर मला इथे ही शेती बघितली की गावाकडंच आठवतं सगळं. आणि छान बघा खूप छान शेती आहे इथे. आणि इथे नर्सरी आहे खूप मोठी. व्हेजिटेबलचे सगळे जे पाहिजेत ते रोप भेटतात, नारळ वगैरे. तर ही नर्सरी आहे. जे पुण्यामध्ये राहतात त्यांना तर माहीतच असेल की हे मंदिर कुठे आहे आणि ही नर्सरी वगैरे. जे पुण्याच्या हडपसरच्या तिथे आसपास राहतात त्यांना हे मंदिर माहीत असेल. तर खूप छान मंदिर आहे. आणि आम्ही बघा आता मंदिराजवळच येत आहोत. हे सगळे लोक मंदिरामध्ये जे कार्यक्रम होता ना त्यासाठीच गेलेले बरेचसे लोक. तर ते रिटर्न येत होते आणि आम्ही जात होतो कारण आम्हाला फक्त दर्शन घ्यायचं होतं. कार्यक्रम ऑलरेडी झाला होता. तर म्हटलं चला आपण कमीत कमी दर्शन तरी आज घेऊन येऊ. तर म्हणून आम्ही दर्शनासाठी चाललेलो. आणि आज शौर्यचा डान्स क्लास पण नव्हता तर मग वेळ होता म्हटलं चला. तर बघा खूप सुंदर वाटत म्हणजे खूप छान वातावरण होतं. आणि सगळीकडे असं उन्हाळा आहे तरी पण हिरवंगार आहे आणखी पण. तर खूप छान वाटत होतं रोडनी म्हणून मी शूट घेतलेला. आणि सचिन गाडी चालवत होते. तर तुमच्या लक्षात आलंच असेल हे मंदिर कुठे आहे. तर मला नक्की जे पुण्यामध्ये राहतात आणि जे ह्या मंदिरामध्ये गेलेले आहेत ते मला नक्की सांगा कमेंट करून की हे मंदिर कुठे आहे. आणि शौर्य दाखवत होता की पप्पा ट्रेन जात आहे तिकडनं. ट्रेन जात होती. तर शौर्यला छान वाटत होतं. शौर्य म्हणत होता पप्पा बघा ट्रेन जाते तिकडनं. आणि आता मंदिर थोडंसंच 5 मिनिटाच्याच अंतरावर आहे. आणि तुम्हाला पुढे दिसेलच मंदिरामध्ये छान अशी सजावट फुलांची वगैरे. आणि आम्ही गेलो तेव्हा पण थोडेफार लोक होता मंदिरामध्ये. हे बघा हे आहे मंदिर. खूप सुंदर मंदिर आहे. खूप स्वच्छ क्लीन एकदम छान आहे. हे बघा आणखी पण लोक येतच होते दर्शनासाठी. आणि इथे स्वामी समर्थ महाराजांचा ज्या दिवशी जन्मोत्सव होता त्या दिवशी तर खूप मोठा कार्यक्रम होता.
आणि दर गुरुवारी इथे प्रसाद म्हणजे जेवायला पण असतं. खूप मोठा दर गुरुवारी कार्यक्रम पण घेतला जातो इथे. छान कार्यक्रम असतो आणि सगळ्यांसाठी जेवण खूप सुंदर असतं. मी 1-2 वेळेस माझ्या फ्रेंडसोबत आलेली गुरुवारी. गुरुवारी खूप छान वाटतं. आणि बघा इथे श्री स्वामी समर्थ महाराजांचं असं छान पाणी वगैरे टाकून असं खूप क्लीन होतं. आणि इथे बऱ्याचशा लोकांनी म्हणजे ज्यांनी न्यू बाईक गाड्या 4 व्हीलर घेतल्या आहेत त्या पूजेसाठी पण आणलेल्या. तर आणि असं मंदिरामध्ये गेलं की प्रसन्न वाटतं. परत असं वाटतं इथेच खूप वेळ बसून राहावं, पण ते शक्य नसतं. कारण घरी पण खूप सारी कामं वगैरे, पण त्यामधून टाईम काढून स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात बसायला खूप छान वाटतं. आणि मी शौर्यला म्हणत होते की शौर्या, हातपाय वगैरे धुवून घे, आपल्याला दर्शनासाठी जायचं. आणि इथे होम पण केलेला होता. आणि शौर्यला पण म्हणजे महाराजांचंही मी सेवेकरी आहे. कारण मी जास्त माझ्याच्याने जास्त होत नाही सेवा, बट जेवढी होईल तेवढं मी करते. आणि पुरणपोळीचा नैवेद्य पण ठेवलेला होता आज महाराजांना. आणि इथे बुंदी प्रसादासाठी होती. तर शौर्य मी महाराजांना दर्शन वगैरे घेऊन, बघा शौर्य कसा पळतोय पुढे पुढे. मी इथे पाठीमागून दर्शन घेत होते. कारण माझी आजी नेहमी म्हणायची मंदिराच्या पाठीमागून पण दर्शन घ्यायला पाहिजे. तर मी इथे तेच दर्शन घेत होते. आणि शौर्य बघा. तर आजचा दिवस खूप छान गेला. म्हणजे मंदिरामध्ये आम्ही जवळजवळ अर्धा 1 तास बसलेलो. इथे सचिन बसले. आणि आम्ही जवळजवळ 1-1.5 तास मंदिरामध्ये छान बसलो. आणि मग 6-7 मी घरी निघालेलो. तर असं छान वाटतं. दर गुरुवारी तर होत नाही माझ्याच्यानी जाणं शक्य नसतं. कारण शौर्यचं डान्स क्लास असतो. पण आज रामनवमीमुळे त्याला सुट्टी होती म्हणून जाणं झालं. बट कधीतरी जसा वेळ भेटेल तेव्हा मी येतच असते. तसं देवासाठी तर रोजच वेळ पाहिजे, बट नाही भेटत मला. पण जेव्हा असेल वेळ तर तेव्हा मी येते. तुम्ही पण नक्की महाराजांचे सेवेकरी असतील त्यांना तर ते तर त्यांना कळेल.